हे ओलं नाही ना, हे नाही नाही वाळलंय ना. तुमचा हे बघा, बघू शकता तुम्ही, एकदम ओरिजिनल असं वाटणार हे मोरपीस. हे सुद्धा आपल्याला काढून मिळेल. तुम्ही म्हणाल त्या रंग. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आपण आलो आहोत एरंडवणा गावठाण काळभैरवनाथ मंदिर येथील कपिल आर्ट्स येथे. आणि भरपूर जणांना आपल्या मंडळाच्या गणेश मूर्ती रंगवण्याच्या बाबत की प्रत्येकजण मला विचारतं की तुमच्या देवीचे जे डोळे आहेत ते कुठून पेंटिंग केले, तुमच्या घरातल्या गौऱ्या आहेत त्या कुठून पेंटिंग केल्या. तर चला सर्वांना दाखवतो मी. तर बघू शकताय आपण मित्रांनो, तर लोकेशन आहे एरंडवणा गावठाण काळभैरवनाथ मंदिराच्या इथून बरोबर एक समोर लेन जाते, त्या लेनमध्ये. तर सगळ्यात आधी महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात आधी आपल्या आवडीच्या मुद्द्यावर येऊ आपण. लाईट लाव रे इकडची. पहिलं बटन तिसरं खालून तिसरं बघा. तिसरा दाब काढून तिसरा. हां. तर हे बघा मित्रांनो, आपण बघू शकता आमच्या कुळातील, आमच्या पिढीतील मांढरदेवीचं सगळ्यात जुनं मंदिर आहे. माझे खापर पणजोबांच्या हातची ही जी काळूबाई आहे, त्यानंतर आता माझे पणजोबा बघतात. आणि हे जे कपिल आर्ट्स जे आहे ते आमच्या पणजोबांचं, म्हणजे श्री कपिल काळे यांच्या हातची ही जी पेंटिंग आहे, तुम्ही बघू शकता. अतिशय सुबक पद्धतीने आणि सुंदर उत्कृष्ट पद्धतीने आमचा जो तात्या आहे, आम्ही सगळे त्याला लहानपणापासून तात्या म्हणतो अख्ख्या एरंडवणा गावठाणमध्ये. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे कॉम्बिनेशन आहे, ह्या कॉम्बिनेशनचं आता प्रत्येकाला येल्लो आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन जर का बघायचं म्हटलं तर सगळ्यांना ऑड वाटतं. पण हा कलर करण्याचा मुद्दा असा की जे गणेश पुराण आहे बाप्पाचं, त्या गणेश पुराणामध्ये अशी ज्यामध्ये बाप्पाचं वर्णन केलेलं आहे, त्या वर्णनानुसार पितांबर बाप्पाचं हे पिवळ्याच रंगाचं आणि शेला जो आहे तो हिरव्या रंगाचा दाखवलेला आहे. आणि बाप्पाचा जो रंग आहे तो रक्तवर्णी दाखवलेला आहे. रक्तवर्णी म्हणजे काय म्हणायला गेलं तर एक प्रकारे व्हाईट टोन जो म्हणायला गेला तर तो, आणि आपला जो स्किनचा जो शेड आहे तो युनिक पद्धतीचा तुम्हाला बघायला मिळेल. प्रत्येक गणपती बाप्पाच्या चेहऱ्यावरील भाव, चेहऱ्याची जी आखणी आपण ज्याला म्हणतो ती वेगळी आहे. आणि आपल्याकडे बाप्पाच्या गंधामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला व्हरायटी बघायला मिळणार आहे इथे. कारण का पेंटिंग्सचं जर आपण बघायला गेलं तर पेंटिंग्समध्ये आजकाल पेंटर लोक काय करतात, स्वतः मोठे जे कारखाने आहेत तिथे पेंटिंग्स करत नाहीत स्वतःच्या हातून. त्यांच्या हाताखाली जे लोक असतात तेच डिझाईन्स वगैरे काढतात. पण आपल्याकडे सर्व काम हे उत्कृष्ट दर्जाचं आपल्याला बघायला मिळतं. बाकीचे जे पेंटर्स आहेत ते लवकर काम आटपण्यासाठी आणि जास्तीत जास्त स्टॉक बाहेर काढण्यासाठी कलरमध्ये सुद्धा प्रकार असतात. तर काही कलर वॉटर बेस असतात, तर काही कलर हे ऑइल बेस असतात. आणि आपला तर आपण बाहेर जर बघायला गेलं तर
त्या कलरमध्ये चायना पेंट जास्त करून वापरला जातो. तो चायना पेंट, त्या चायना पेंटने काय होतं की नंतर ना ठराविक कालावधीनंतर म्हणजे वर्षभराने बाप्पाची जी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या अंगावरचा कलर निघायला सुरुवात होतो. पण आपण इथं बघू शकता अतिशय गुळगुळीत पद्धतीने, म्हणजे आपल्या इथे जर मूर्ती आणली तर ठराविक 1 ते 2 वर्षामध्येच मूर्ती एकदम घासून गुळगुळीत होते. अतिशय मऊ पद्धतीने मूर्ती दिसायला लागते. आणि कसं असतं, मूर्ती जर रफ असली तर दिसायलाही ती चांगली दिसत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक पेंटरची एक वेगळ्या प्रकारची शैली असते पेंटिंग करण्याची, वेगळ्या वेगळ्या प्रकार युनिक, प्रत्येकाची कलाचं एक वेगळेपण दर्शवायचं असतं, बरोबर. तर आपण बघू शकता हे जे डोळे आहेत हे तात्याने स्वतः त्याच्या हाताने पेंट केलेले आहे. आणि सांगायचा मुद्दा असा की तुम्हाला ज्या कलर शेडमध्ये डोळे हवेत त्या कलर शेडमध्ये आपल्याला डोळे करून मिळणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की सोंडीवरची जी डिझाईन आहे ती अतिशय वेगवेगळ्या पद्धतीची आपल्याला बघायला मिळेल. आणि अशी डिझाईन पूर्ण पुण्यामध्ये तर तुम्हाला कोणीच नाही देणार. हे कोऱ्या कागदावर लिहून देतो, कारण का एवढं नाजूक नक्षीकाम एवढ्या कमी वेळात, आता दरवर्षी आपला 2 ते 3 महिने आधी सगळा पेंटिंगचा जो लॉट आहे तो यायला सुरुवात होते. आणि महत्त्वाचं म्हणजे आपले घरगुती गणपतीसुद्धा सर्वांना रंगवायचे असतात, फक्त ते मे महिन्यामध्ये आपण घेतो. आणि ही मूर्तीसुद्धा बघू शकता, ही पूर्ण शाडू मातीची मूर्ती आहे, भरपूर वर्ष जुनी मूर्ती. आणि अत्यंत काळजीपूर्वक असं काम याच्यामध्ये केलं जातं. तुम्ही बघताय किती सुंदर पद्धतीने ही जी पेंटिंग आहे ती केलेली आहे. त्यानंतर कलर शेड तुम्ही सांगाल त्या कलरमध्ये आपल्याला फेटा पितांबर रंगवून मिळेल. हा सॅटिन कलरमध्ये, आता प्रत्येकाला वेगवेगळं, दरवर्षी वेगवेगळ्या गणेश मंडळांना वेगवेगळे कलर्स हवे असतात. प्रत्येकाला असं वाटतं की दरवर्षी आमची मूर्ती वेगळी असावी. तर हा सॅटिन कलरमध्ये तुम्हाला फेटे आणि पितांबर रंगवून मिळेल. त्यानंतर अजून व्हरायटी तुम्हाला दाखवतो. तर हे बघा, हे आपले तात्या आहेत, कपिल तात्या. तर हे असं जे रंगकाम आहे ते स्वतः आपले तात्या करत असतात. हे बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता अतिशय वेगळ्या आणि जास्त करून पुण्यामध्ये चालणारे जास्त कलर म्हणजे अशा इंग्लिश शेड. त्या इंग्लिश शेडमध्ये सुद्धा शेडिंग, पितांबराला शेडिंग वगैरे करून तुम्हाला मिळेल. आणि यातील जे 3D तिलक आहेत बाप्पाच्या डोक्यावरचे, यामध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर प्रकारच्या व्हरायटी बघायला मिळतील. सुंदर सुंदर पद्धतीचे बाप्पा आपल्याकडं रंगवून मिळणार आहे. तर नक्कीच तुम्हाला कोणाला तुमच्या गणेश मंडळांच्या मूर्त्या रंगवायच्या असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो, नंबरवर कॉल करा. आता जवळजवळ बाप्पा येईपर्यंत दिवस रात्र काम आपल्या कारखान्यामध्ये चालूच असतं. फक्त सांगायचा मुद्दा एवढाच की आमचा कारखाना छोटा असल्यामुळे जागेची अडचण खूप होते. तर जागेच्या अडचणीमुळे आम्हाला काही करून एक लॉट 3 ते 4 दिवसामध्ये बाहेर काढायचा असतो. त्यामुळे गणेश मंडळांना एक विनंती असते की काम झाल्या मूर्ती घेऊन जावी. हीच फक्त एक सहकार्य आहे, बाकी तुम्हाला कामामध्ये कुठेच कमतरता भासणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे स्पेशल काम आहे आपल्या तात्यांच्या हातचं. कारण का
ज्या मंडळांचं सुवर्ण महोत्सवी वर्ष असतं, सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणजे काय, 25 वर्ष, 50 वर्ष, 75वं वर्ष, 100 वर्ष, तर सिल्वर जुबली, गोल्डन जुबली अशी मंडळांची होत असते. आणि प्रत्येक गणेश मंडळाचं एक मोठं टार्गेट असतं त्या दिवशी, त्या वर्षी. त्यामुळे मित्रांनो, तर हा आपला तात्या आहे, आमचे आजोबा श्री नमस्कार. कपिल काळे. आम्ही सगळे लहानपणापासून तात्याला तात्याच म्हणतो कारण का आमच्या पिढ्यानपिढ्या ही एकमेव व्यक्ती अशी की त्यांना सगळे तात्या म्हणूनच बोलतात. माझे मित्रमंडळी तात्याच म्हणतात. हां, तर तात्या आपल्या कारखान्याबद्दल काही माहिती सांग. आपला कारखाना गेली 28 वर्ष कपिल आर्ट्स या फर्मच्या माध्यमातून आम्ही बाप्पाची सेवा करतोय. विविध रूपातल्या, विविध आकारातल्या गणपती बाप्पाच्या मूर्ती आपण गेली 28 वर्ष आपण पेंटिंग करतोय. आणि तुम्हा सर्वांच्या आशीर्वादामुळे, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आज आम्ही 100च्या वर आकडा गाठलेला आहे. लोकांपर्यंत, तुम्हा सगळ्या गणेश भक्तांपर्यंत माझं काम आवडतंय आणि तुम्ही माझ्या कामाला ॲप्रिशिएट करता, त्याबद्दल मनापासून धन्यवाद सर्वांचे. तुम्ही आम्हाला आमच्यावर जो विश्वास टाकला तो याही पुढे आमच्याकडनं ते काम त्या पद्धतीचं, त्या क्वालिटीचं आम्ही तुम्हाला देत राहू, ही मी कपिल आर्ट्सतर्फे तुम्हाला सगळ्यांना ग्वाही देतो. आपल्याकडं पुण्यातले बरेच नामांकित मंडळांचे गणपती आहेत, तसेच पुणे जिल्ह्याच्या बाहेरचे देखील गणपती आपण रंगकाम करतो. आज या कलेच्या माध्यमातून मी सर्व गणेश भक्तांना आणि नागरिकांना मी विनंतीपूर्वक आवाहन करतो की एकदा नक्की या आणि आमच्या या कारखान्याला तुम्ही सगळ्यांनी भेट द्या. धन्यवाद. जय गणेश. ते स्पेशल काम, हे आपण स्पेशल काम देत असतो. तर हे स्पेशल काम आपण बघू शकता, मोरपीस कशा पद्धतीने काढलं. एकदम हे ओलं नाही ना, हे नाही वाळलंय ना, हे बघा, बघू शकता तुम्ही, एकदम ओरिजिनल असं वाटणारं हे मोरपीस, हे सुद्धा आपल्याला काढून मिळेल. तुम्ही म्हणाल त्या रंगसंगतीमध्ये, प्लस तुम्हाला डोळ्यांचे जे लेन्सेस आहेत ते सुद्धा हव्या त्या कलरमध्ये करून तुम्हाला मिळणार आहेत. आता यामध्ये सुद्धा बघू शकता तुम्ही, पर्पल कलरमध्ये शेडिंग केलेली आहे. फोन दे, टॉर्च लावून दाखव. हे बघा, तुम्ही बघू शकता, यामध्ये सुद्धा पर्पल कलरमध्ये लेन्स केलेले आहेत. आणि इथं ग्रे कलरमध्ये सुद्धा 4 ते 5 शेड तुम्हाला बघायला मिळतील. तर तुम्हालाही कोणाला पुण्यामध्ये आपल्या गणेश मंडळाच्या मूर्ती जर रंगवायच्या असतील तर कॉन्टॅक्ट करायला विसरू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे फक्त एवढंच की कारखान्यात काम असल्यामुळे आपल्याला, कारण का काही मंडळांचं सांगणं असतं की आमच्या मंदिरात येऊन तुम्ही मूर्ती रंगवून द्या, फक्त ते आपल्याला जमत नाही. त्यामुळे थोडंसं तुम्हाला ॲडजस्ट करावं लागणार आहे. तर